तू बाहेर आली नाहीस तर मी जीवन संपवेल अशी धमकी दिल्यामुळे कुटुंब झोपेत असताना पीडित मुलगी घराबाहेर आली। आरोपीनं तिला कपाशीच्या शेतात नेलं आणि बळजबरी अत्याचार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला। त्यानंतर मुलगी चक्कर येऊन शेतातच बेशुद्ध पडली होती। घरी आल्यानंतर तिनं आपल्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबाला सांगितल्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले। हे नेमकं काय घडलं? या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं फिर्यादीत म्हटलंय की आरोपी अंकुश लेणेकर यानं रात्री 10 वाजताच्या सुमारास पीडित मुलीला कॉल केला। त्यावेळी आरोपीनं तिला धमकी दिली की जर तू घराबाहेर आली नाहीस तर मी विष पिऊन जीवन संपवेन। घाबरलेली मुलगी कुटुंब झोपलेलं असताना घराबाहेर पडली। यावेळी 28 वर्षीय आरोपी 15 वर्षीय पीडितेला कपाशीच्या शेतात घेऊन गेला। तिथं त्यानं मुलीवर बळजबरी बलात्कार केला। ही बाब कुणाला सांगितलीस तर मी आत्महत्या करेन अशी धमकी देऊन आरोपी अंकुश लेणेकर हा घटनास्थळावरून पळून गेला। मुलगी कपाशीच्या शेतातून घरी परतत असताना तिला चक्कर आली। ती बेशुद्ध अवस्थेत शेतात पडली। शुद्धीवर आल्यावर तिनं घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला। हे ऐकून कुटुंबाला धक्का बसला। दरम्यान या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून किशोर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी अंकुश लेणेकर याच्या विरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कन्नड न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।